हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या हेमाच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे 20 फेब्रुवारी आणि गुरुवार. तर योगायोग बघा ना कसा आलेला आहे. आज गजानन महाराज प्रकट दिन आहे आणि गुरुवारही आहे. त्यानिमित्ताने आम्ही महाराजांच्या मंदिरात चाललो आहे दर्शन घेण्यासाठी. तर कारभारी आमचे फौजी साहेब आमचे दुपारी ड्युटीवरून आले व आम्ही निघालो महाराजांच्या दर्शनासाठी. अगदी आमच्या घरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती खूप छान असं गजानन महाराजांचं मंदिर आहे. आम्ही तिथं जाण्याचं ठरवलं व आम्ही तिथं पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर हे दादा आम्हाला असे भेटले. त्यांनी आम्हाला छान असा चंदन टिक्का लावला आणि पिलूला सुद्धा लावला. म्हणजे आज पहाटेपासूनच इथं गर्दी व्हायला चालू झाली होती. म्हणून आम्ही थोडं गर्दी कमी राहील म्हणून आम्ही दुपारी गेलो होतो. पण पाहत होतो काही खूप मोठी रांग लागली होती इथं. आणि मंदिरामध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मला काही तिथं म्हणजे व्हिडिओ काढता आले नाही. म्हणून मी बाहेरूनच असं मोबाईलमधून व्हिडिओ काढून घेतले व आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. तर तुम्ही इथं बघू शकता महाराजांच्या मंदिरासमोर गर्दी दिसत आहे बघा. आणि दुपारचा टायमिंग आहे आणि तरीसुद्धा गर्दी आहे. संध्याकाळी खूप गर्दी होईल बघा आणि टाईमही जाईल. टाईमही नव्हता आमच्याजवळ म्हणून आम्ही दुपारीच आलो. आणि इथलं वातावरण तर एवढं छान आणि प्रसन्न होतं ना, घरी जाण्याची इच्छाच होत नव्हती. पण काय करणार, साईराज पण शाळेतून येणार होता म्हणून आम्हाला लवकरच जायचं होतं. आणि छान असं बघा दर्शन झालेलं आहे इथं. आणि इथं छान अशी गाय वासराची मूर्ती आहे इथं. आणि इथं पुढं थोडं समोर मंडप पण एवढा मोठा छान घातला होता महाप्रसादांसाठी. तर तिथं पण आम्ही दर्शनासाठी गेलो. तिथं दर्शन घेतलं. तिथं आपले छान विठू माऊली, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि आपले गजानन महाराजांचे छान असा देखावा केला होता. तिथं छान थोडेसे फोटोशूट वगैरे करून घेतले आम्ही. तसं तर येणारे सर्वच जण फोटोशूट करत होते. तर म्हणलं आपण तरी कशाला मागं राहायचं नाही का? म्हणून आम्ही पण थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले. महाराजांचे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो महाप्रसादाकडे. महाप्रसाद घेतला आणि इथं आम्ही आलो तर बघता तुम्ही मंडपामध्ये छान अशा पंक्ती बसलेल्या आहेत महाप्रसादांसाठी. तर आम्ही एक जागा धरून बसलो तिथे. आणि आपल्या महाराजांना म्हटलं तर झुणका, ज्वारीची भाकरी, ठेचा आणि तुपातील शिरा असा आपल्या महाराजांचा आवडीचा नैवेद्य आहे. तो सर्वांनी घरी आज आवर्जून करावा. आणि इथं तुम्ही बघू शकता महाप्रसादामध्ये छान असं बेसन, पोळ्या आहेत, भात आहे आणि बुंदी आहे. पिल्लूला म्हणलं थोडीशी बुंदी खा रे बाबा, पण त्याने काही खाल्ली नाही बघा. मग आम्ही छान असा महाप्रसाद वगैरे केला तिथे. महाराजांच्या दर्शनाने खूप छान दिवस गेला. नंतर घरी आल्यानंतर खूप थकल्यासारखं झालं होतं म्हणून थोडासा आराम वगैरे केला. तुमच्या इथे गजानन महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही नक्की जाऊन दर्शन घेऊन या. आणि व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडी तब्येत ठीक असल्यामुळं आवाज थोडा बसलेला आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.